गुड मॉर्निंग स्टुडंट. ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो ग्रामरचा भाग चालू आहे तर तो मागच्या तासिकेमध्ये आपण कोणते वर्ब बघितले होते? हेल्पिंग वर्ब्स बघितले होते, म्हणजेच प्रायमरी एक्झिलरी वर्ब्स आपण बघितलेले होते. तर आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत मॉडल एक्झिलरीज. मॉडल एक्झिलरीज मॉडल एक्झिलरी. तर मॉडल एक्झिलरी जसे एक्झिलरी वर्ब्स, प्रायमरी एक्झिलरी वर्ब्स महत्त्वाचे होते, तसेच हे मॉडल एक्झिलरी वर्ब्ससुद्धा महत्त्वाचे असतात. तर ही मॉडल एक्झिलरी वर्ब्स कशाला म्हणतात? आपल्याला जे काही सांगायचे आहे, आपल्याला जे काही सांगायचे असते ते सूचित करण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला काय म्हटलं जातं? मॉडल एक्झिलरी वर्ब्स असं म्हटलेलं असतं. आपल्याला जे सांगायचे आहे, आपल्याला जे सांगावयाचे आहे ते सूचित करण्यासाठी मॉडल एक्झिलरीचा उपयोग होतो. तर मग आपण प्रायमरी एक्झिलरीमध्ये बघितलं होतं टू बी, टू डू आणि टू हॅव हे तिन्हीची जी रूपं असतात तर ते प्रायमरी एक्झिलरीमध्ये येतात. तर ह्या मॉडल एक्झिलरीमध्ये काय येतं? तर मॉडल एक्झिलरीमध्ये येतात शाल. कोणकोणते येतात? शाल, शूड, कॅन, कुड. शाल, शूड, कॅन, कुड. will, would, may, might. shall, should, can, could, may, might, must, need, dare, ought to आणि used to. असे हे मॉडल एक्झिलरीमधले शब्द आहेत. कोणकोणते? शाल, शूड, कॅन, कुड, विल, वूड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, आउट आणि युज्ड टू. अशा पद्धतीनं ही जे मॉडल एक्झिलरीज आहेत तर ह्या मॉडल एक्झिलरीचा काय होतो? काही सूचित करण्यासाठी आपण या मॉडल एक्झिलरीचा उपयोग करत असतो. तर ही एकूण किती आहेत मॉडल एक्झिलरी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 हे असे मॉडेल एक्झिलरीज किती आहेत? एकूण 13 आहेत. हे पण आपण लक्षात ठेवायचं. मॉडेल एक्झिलरीज 13. तर याची जी वैशिष्ट्ये आहेत तर ही आपण वैशिष्ट्ये बघू की मॉडल एक्झिलरीचे वैशिष्ट्ये काय असतात.
वैशिष्ट्ये. तर आपण नेमकं मॉडल एक्झिलरीचा उपयोग कोणकोणत्या वेळी करत असतो, तर त्याचं आपण एक एक असे वैशिष्ट्ये बघू. तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे तर ते आहे तर ह्या मॉडल एक्झिलरीचा स्वतंत्र असा वापर होत नाही. जसा हेल्पिंग व्हर्बचा स्वतंत्र वापर व्हायचा ना, आय वॉज, आय एम, तसा ह्या मॉडल एक्झिलरीचा उपयोग वाक्य बनवताना स्वतंत्र असा होत नाही. तर कशाचा वापर करावा लागतो याच्यासोबत, तर याच्यासोबत व्हर्बचा उपयोग करावाच लागतो. व्हर्ब वापरल्याशिवाय आपण कोणतंही वाक्य बनवू शकत नाहीत. नंबर 2, त्याच्यानंतर आपणास क्रियापदाचे पहिले रूप वापरावे लागते. त्याच्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, क्रियापदाचे पहिले रूप वापरावे लागते. मॉडल एक्झिलरीचा स्वतंत्र असा वापर होत नाही, तर ते एक्झिलरी व्हर्ब वापरल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, क्रियापदाचे पहिले रूप लिहावे लागते. नंबर 3, ते आपल्या मनातील, ते काय करतं, ते आपल्या मनातील हेतू किंवा उद्देश स्पष्ट करण्यासाठी उपयोगात येते. ते आपल्या मनातील हेतू किंवा भावना स्पष्ट करते. तर मॉडल एक्झिलरी काय करतं, आपल्या मनातील हेतू स्पष्ट करतं किंवा सूचित करत असते. त्याचे फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून उपयोग होतो. हे जे मॉडल एक्झिलरी आहे, तर या मॉडल एक्झिलरीचा कशाचा उपयोग होत असतो, फक्त आणि फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं हे आपले 3-4 नियम जे आहेत छोटे छोटे, तर हे तुम्ही लक्षात ठेवले की आपण या मॉडल एक्झिलरीचा कशामध्ये उपयोग करू शकतो, ह्या वाक्यामध्ये उपयोग करत असतो. तर आता आपण प्रत्येक जे मॉडल एक्झिलरीज दिलेले आहेत, तर ह्या मॉडल एक्झिलरीचा आपण वाक्यामध्ये उपयोग करू. कोणत्यापासून सुरुवात करू आपण आता, शालपासून सुरुवात करू. शाल हे एक अत्यंत महत्त्वाचं असं एक्झिलरी
मॉडल ऑक्झिलरी आहे. तर ह्या शालचा उपयोग आपण वाक्यामध्ये कसा करतो ते बघू. तर शालचा उपयोग हा आपण कशासाठी करत असतो की कोणाला जर आज्ञा द्यायची असेल, त्याचबरोबर आज्ञा द्यायची असेल, हुकूम द्यायचा असेल, एखादा निश्चय करायचा असेल, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, शालचा उपयोग वाक्यामध्ये करत असतो. आज्ञा, निश्चय, धमकी, व्यक्त करण्यासाठी आज्ञा, धमकी, निश्चय, धमकी व्यक्त करण्यासाठी द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी सर्वनामानंतर करतात. तर बघा, तर ह्या शालचा उपयोग कधी करतात, जर समजा आज्ञा, निश्चय आणि धमकी हे व्यक्त करण्यासाठी, तसेच द्वितीय आणि तृतीय पुरुषी जे सर्वनाम असतात तर त्यांच्यासोबतच केला जातो. आता द्वितीय पुरुषी सर्वनाम तुम्हाला माहीत आहेत ना. तर द्वितीय पुरुषी सर्वनाम यू आणि दुसरा सुद्धा एकवचनी आणि अनेकवचनी हे यू आणि यू. आणि तृतीय पुरुषी सर्वनाम कोणते, ही, सी, ही, इट आणि दे हे तृतीय पुरुषी सर्वनाम. यांच्याबरोबर काय वापरला जातो, यांच्यानंतर शाल ही मॉडल ऑक्झिलरी वापरलं जातं. बाकीच्या वेळेस कोणतं वापरलं जातं, बाकीच्या वेळेस हे विल वापरलं जातं आणि याच्याबरोबर फक्त शाल हे ऑक्झिलरी वापरलं जातं. दे शाल उदाहरण घ्या. आता दे शॅल succeeded in his work. तर इथं काय केलं, त्यांनी त्यांचं काम करण्याचं काय केलं आहे, निश्चय केलेला आहे. they shall succeed in his work. You shall get first prize in class. त्या वर्गामध्ये त्यांनी काय केलं, तू हे पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे. तर या पद्धतीनं यू, दे, वी आणि सी इज, सी शॅल, gone to market. तर हे करते असताना आपण काय करत असतो, हे शाल हे क्रियापद मॉडल ऑक्झिलरी वापरत असतो. तर हा शाल तुमच्या लक्षात आलेला आहे की आज्ञा, निश्चय, धमकी व्यक्त करण्यासाठी द्वितीय आणि तृतीय पुरुषी जे सर्वनाम आहेत, तर ह्या द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी सर्वनामानंतर ह्या शालचा उपयोग होत असतो. आता शाल नंतर शूड. शालचं कोणतं क्रियापद आहे, मॉडल ऑक्झिलरी शूड आहे. तर ह्या शूडचा उपयोग आपण वाक्यामध्ये कसा करतो ते बघू आपण.
तर या शूडचा उपयोग आपण सल्ला देणे, त्याचबरोबर कर्तव्याची जाणीव करून देणे, बंधन व्यक्त करणे, etc. यावेळेस काय करत असतो आपण, ह्या शूडचा उपयोग करत असतो. We should obey. एक्झाम्पल बघा, we should obey the elders. एक दुसरं घ्या, they should help the needs. गरजूंना काय केली पाहिजे, आपण मदत केली पाहिजे. जे नीडी आहेत त्यांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. तर हे अशा पद्धतीनं ही दोन उदाहरणं शूडचे आवश्यक आहेत. शूडचा उपयोग कसा करावा लागतो, सल्ला देणे आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आपण यांचा उपयोग करत असतो. आता ह्या शूड नंतर जे सहाय्यकारी जे क्रियापद आहे, मॉडेल ॲक्झिलरी, तर त्याच्यानंतर आहे बघा त्यानंतर इथं विल हे नंबर 3 विल. विलचा वापर मनातील विचार व दृढ निश्चय मनातील विचार व दृढ निश्चय व्यक्त करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, विलचा उपयोग होत असतो. तर त्याचं उदाहरण घ्या, आय विल ओन दी रेस. मी ती रेस जिंकणारच, असा काय केलेला आहे त्यांनी, हा दृढ असा निश्चय केलेला आहे. नंबर 2, we will win the World Cup. We will win the World Cup. तर हा विलचा उपयोग होतो. विल नंतर आहे वुल्डचा उपयोग. तर वुल्डचा उपयोग कशासाठी करतो, इच्छा किंवा अपेक्षा ह्या वुल्डचा उपयोग आपण केव्हा करतो, आपल्या मनातील इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी वुल्डचा उपयोग होतो. व्यक्त करण्यासाठी
उपयोग होतो, उपयोग होतो. I would became a doctor. म्हणजे इथं काय केलेलं आहे, इच्छा व्यक्त केली आहे की मी कोण होईल, डॉक्टर होईल. I would I had a camera, काय मला कॅमेरा हवा आहे, इथं म्हणजे अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर आता आपलं हे चौथं एक्झिलरी व्हर्ब्स इथं कंप्लीट झालेलं आहे. आता पाचवं एक्झिलरी व्हर्ब बघू आपण. चार मॉडल एक्झिलरी व्हर्ब्स आपल्यात झालेले आहेत. त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे. हे सर्व तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हे मॉडल एक्झिलरी व्हर्ब्सशिवाय आपण हे वाक्य बनवू शकत नाहीत किंवा बनवण्यासाठी आपल्याला मॉडल एक्झिलरी व्हर्ब्सचा उपयोग होत असतो. त्यामुळे मॉडल एक्झिलरी व्हर्ब्स हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असं काम आहे. आता नंबर 5चं जे मॉडल एक्झिलरी व्हर्ब आहे ते आहे बघा कॅन. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कॅनचा उपयोग कोणत्या पद्धतीने करावायचा. तर कॅनचा वापर करताना परवानगीसाठी आपण कॅनचा वापर करतो. विनंती हक्क परवानगी, विनंती हक्क. शक्यता मनाई, इत्यादी व्यक्त करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, इत्यादी व्यक्त करण्यासाठी कॅन वापरतात. तर ही कॅनचे आपण काही उदाहरणं बघू. I can swim. SWIM. I can swim. मी पोहू शकतो. एक. Can I borrow your pen please. मला तुझी पेन देशील का. नंबर 3. He can win the race.
कॅन आय हेल्प यू. कॅन आय हेल्प यू, तर हे जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर हे कशासाठी उपयुक्त मॉडेल, हे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य की मला मदत करशील का, म्हणजे व्हर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी सुद्धा या कॅनचा उपयोग होतो. आय कॅन स्विम, कॅन आय बारो युअर पेन प्लीज, ही कॅन विन द रेस आणि कॅन आय हेल्प यू. तर असा आपण काय करत असतो, या कॅनचा उपयोग करत असतो. आता कॅन नंतरचं सहाय्यकारी क्रियापद आहे, तर कॅन नंतर कोणतं आहे, कॅन नंतर कुड. वूड हे मॉडल एक्झिलरी व्हर्बचा वापर कसा वाक्यात होतो, तर हे बघा. पात्रता व्यक्त करणे, परवानगी विनंती, पात्रता, परवानगी, विनंती, हक्क, व्यक्त करण्यासाठी, कशासाठी, परवानगी, विनंती आणि हक्क व्यक्त करण्यासाठी आपण कुडचा उपयोग करू शकतो. सचिन, याचं उदाहरण घ्या लिहून. एक्झाम्पल, सचिन कुल्ड. सचिन काय करतो, सचिन कुल्ड बीट एनी बॉलर. एनी बॉलर. एक. नंबर 2, टीचर टोल्ड हिम दॅट. टीचर कुल्ड तर ह्या कॅनचे आपण काय करू, या कुल्डचे काही उदाहरणं बघू. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे उदाहरण आहे, ही कुड नॉट कॅच. ही कुड नॉट catch the ball. तो बॉल पकडू शकला का, तो बॉल पकडू शकला नाही. Could you open the door? Could you open the door प्लीज. असा व्हर्बल क्वेश्चन विचारण्यासाठी सुद्धा कुल्डचा उपयोग होत असतो. कुल्डचा उपयोग आपण असा या पद्धतीनं करत असतो. कशासाठी, पात्रता, परवानगी, विनंती आणि हक्क व्यक्त करण्यासाठी आपण ह्या कुल्डचा उपयोग करत असतो. कुल्डच्या नंतर आहे बघा दुसरा एक्झिलरी, मॉडल एक्झिलरी आहे मे.
तर ह्या मेचा उपयोग कधी करतो आपण? मेचा उपयोगसुद्धा औपचारिक विनंती, औपचारिक विनंती, शक्यता व्यक्त करण्यासाठी मेचा उपयोग आहे औपचारिक विनंती किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? मे या मॉडेल एक्झिलरीचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, मे आय कम इन सर. तर आपण वर्गात मुलं येत असतात त्यावेळेस ते लेट झालेला विद्यार्थी विचारतो की मे आय कम इन सर. म्हणजे इथं काय, इथं आपण औपचारिकताची परवानगी घेत असतो. ती औपचारिकता म्हणून ती एक विनंती असते, सर मी आत येऊ का? दुसरं एक्झाम्पल, मे आय बारो युअर बुक. असा हा प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग केलेला असतो. इट मे बी राईट, इट मे बी राईट. नंबर 4, इट मे रेन सून, इट मे रेन सून. थोड्याच वेळात पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण कशाचा उपयोग करीत असतो? ह्या मेचा उपयोग करत असतो. आता कुड आणि मे हे दोन्ही पण उपयोग कसे करायचे ह्या मॉडेल एक्झिलरीचे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता मे नंतर बघू आपण माईट. मे क्रियापदानंतर कोणी? आता मे नंतर इथं माईट. माईट या मॉडेल एक्झिलरीचा उपयोग मे हे आपलं किती आहे? 8वं मॉडेल एक्झिलरी आहे. तर ह्या माईटचा उपयोग कोणत्या पद्धतीने होतो? तर याचा होतो वर्तमान काळातील परवानगी, वर्तमान काळातील परवानगी घेण्यासाठी. औपचारिक विनंती, औपचारिक विनंती, औपचारिक विनंती, शक्यता इत्यादी व्यक्त करण्यासाठी. तर ह्या माईटचा उपयोग वर्तमान काळामध्ये आपण जी काही परवानगी घेतो त्यासाठी, त्याचबरोबर औपचारिक विनंती करण्यासाठी, काही शक्यता व्यक्त करण्यासाठी ह्या माईटचा उपयोग होत असतो. माईट. एक्झाम्पल फर्स्ट, माईट
might I use your mobile, I use your mobile, they might win the race, it might rain soon. असा या माइटचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. याच्यामध्ये आपण प्रत्येक वाक्यामध्ये काय केलेले आहे हे इथं आपण पहिला फॉर्मल क्वेश्चन बनवला आणि नंतरचे जे तर हे सर्व कोणते ही स्टेटमेंट आहेत. या पद्धतीने आपण ह्या माइटचा उपयोग करतो. आता ह्या माइटच्या नंतर 9वा जो मॉडल एक्झिलरी आहे तर 9 नंबरचं जे मॉडल एक्झिलरी आहे ते कोणतं आहे. माइट नंतर मस्ट, MUST मस्ट. मस्टचा वापर आवश्यकता, कर्तव्य, विनंती, मनाई व्यक्त करण्यासाठी, होतो. तर या मस्टचा वापर कसा करतो. आवश्यकता, कर्तव्य, विनंती आणि मनाई व्यक्त करण्यासाठी आपण या मस्टचा उपयोग करत असतो. यू मस्ट स्टडी हार्ड. तू चांगल्या कठीण असा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय इथं व्यक्त केलेली त्यांनी इथं कशाची आवश्यकता इथं व्यक्त केलेली आहे. यू मस्ट स्टडी हार्ड. यू मस्ट टेक केअर ऑफ पॅरेंट्स. तर तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्या पॅरेंट्सची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इथं कर्तव्य सांगितलं, कर्तव्य निश्चित. They must question him. तर हे माइट आणि मस्टचा उपयोग आपण इथं बघितलेला आहे. आता मस्टच्या नंतर जो 9वा आहे तर तो आहे नीड. मस्टच्या नंतर कशाचा उपयोग होतो आपल्याला. नीडचा उपयोग होतो. याच्यानंतरचं जे मॉडल एक्झिलरी आहे तर ते आहे 10 नंबरचं. नीड
NEED नीड. तर या नीडचा उपयोग आपण कशासाठी करतो? नीडचा वापर करण्यासाठी. नीडचा वापर करण्यासाठी. नीडचा वापर करण्यासाठी. नीडचा वापर करण्यासाठी क्रियापद म्हणून. क्रियापद म्हणून. क्रियापद म्हणून नकारार्थी वाक्यात. नकारार्थी. नकारार्थी वाक्यातील. नकारार्थी वाक्यात करतो. नीडचा वापर आपण कधी करत असतो? नकारार्थी वाक्यामध्ये करत असतो. तर याचं एक उदाहरण बघा. You need not a doctor. You need not a doctor. तर तुम्हाला याची गरज आहे का डॉक्टरची? डॉक्टरला बोलवण्याची गरज नाही. तर ही नकारार्थी वाक्य व्यक्त करण्यासाठी आपण या नीडचा उपयोग करत असतो. आता नीड नंतर जे 11वे सहाय्यकारी क्रियापद जे आहे, जे 11व मॉडल एक्झिलरी आहे, तर ते आहे बघा डेअर. DARE. डेअर. हे जे नीड, डेअर आणि युजर टू, यूज अँड युजर टू हे कसे आहेत? अशी दुर्मिळातील दुर्मिळ असे मॉडेल एक्झिलरी आहेत. यांचा उपयोग खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो. परंतु जर आपल्या परीक्षेच्या काळामध्ये नेमके ही जे काही दुर्मिळातले दुर्मिळ मॉडेल एक्झिलरी असतात तर त्यांच्यावरच प्रश्न विचारले जात असतात. डेअरचा वापर कधी होतो? डेअरचा वापर हा डेअरचा वापर नकारार्थी व प्रश्नार्थक वाक्यात. नकारार्थी व प्रश्नार्थक ह्या वाक्यामध्ये केला जातो. नकारार्थक आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये होतो. ही डेअर not face the enemy. Dare he dare. तर ही जे डेअर आहे तर हे डेअरचा उपयोग कसा केला जातो? प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा केला जातो. ही डेअर फेस दी इनेमी. याच्यानंतर काय असतं? क्वेश्चन मार्क असतो. इथला आपला ही डेअर नॉट फेस दी इनेमी याच्यातला आपला क्वेश्चन मार्क राहिलेला होता. तर याच्यात डेअर असतं का? सुरुवातीला हे डेअर असतं. हा कोणता प्रश्न आहे? तर हा हॉर्बल क्वेश्चन आहे. हॉर्बल क्वेश्चनमध्ये सुद्धा काय केला जातो? ह्या डेअरचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर डेअर हे नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. ही डेअर not face the enemy. डेअर नॉट फेस द इनेमी हा व्हर्बल क्वेश्चन झाला आणि हा स्टेटमेंट झाला. या पद्धतीने आपण काय करतो? ह्या डेअरचा उपयोग वाक्यामध्ये करत असतो. आता या डेअर नंतर, डेअर या क्रियापदानंतर, या मॉडल एक्झिलरी नंतर
हा आपला 11वा आणि 12वा. आहे आउट टू. आउट टू. ह्या आउट टूचा उपयोग कसा होतो? चा वापर कर्तव्य, त्याचबरोबर योग्य गोष्ट, सल्ला व्यक्त करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी. ह्या मॉडेल एक्झिलरीचा उपयोग होतो. आउट टू. वी आउट टू. वी फॉर एक्झाम्पल है वी आउट टू. वी आउट टू टेक केअर ऑफ पॅरेंट. म्हणजे आपण आपल्या पाल्यांची काळजी घेतली पाहिजे. हा कोणतं काय झालं? हे कर्तव्य झालं. यू आउट टू. यू आउट टू स्टडी हार्ड. हे आउट टू झाला. हा झाला आपला 12वा झाला. आणि आपला लास्टचा जे आहे तर ते आहे पहा युज्ड टू. युज्ड टू. तर ह्या युज्ड टूचा उपयोग कशासाठी करतो आपण? भूतकाळातील